ती श्लोक 11 नावे आणि प्रतिस्पर्धी संघ स्ट्रॉंग बॉईज कोकबन. दोन्ही संघांना या रोहा तालुक्यातील नव्हे तर या पंचक्रोशीतील मानगाव, पाली, सुधागड, चणेरा, कोलाड या सर्व परिसरातील सर्व क्रीडा चाहत्यांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जो जीता वही सिकंदर. आजच्या सत्रातील आजच्या दिवसातील अंतिम लढत आपण पाहतोय नावे विरुद्ध कोकबन. जोरदार टाळ्यांनी आपण शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. दोन दिग्गज संघ खुल्या गटातून आज आपण पाहतोय 8 संघांमधून हे दोन संघ अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी सज्ज. पहिलं षटक, पहिला चेंडू, सुरेख चेंडू, यॉर्कर डिलिव्हरी, प्रभावी मारा. इथे मात्र गैनीनाथला वंचित ठेवतोय खेळण्या वाचून. निर्धाव चेंडू. उमेश साळुंके आमच्या मध्ये समवेत. गैनीनाथ आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आत, तर विकास हा गोलंदाज. एक प्रभावी अस्त्र नावे संघाचा. इथे मात्र फर्निचर विखुरलं जात आहे. गैनीनाथला संभ्रमात टाकून प्राप्त करणारा हा महत्वाचा गडी. गैनीनाथ बाद. धन्यवाद. वार तर झालेत, मात्र पलटवार देखील होतील. कारण ज्या पद्धतीने ही झुंज आहे, ही द्वंद्व युद्धाची ललकारी आहे, ती नक्कीच ही गुंजणार आहे सायंकाळच्या सत्रामध्ये. कारण गैनीनाथला बाद करून इथे मात्र एक वार केलाय तो नावे संघाने कोकबन या संघावर. मात्र त्या वाराचा पलटवाराने उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यासाठी जम्बो मैदानाच्या आत तुषार आणि खेळण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आत जमीर, ज्याला जम्बो या नावानं जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. उद्याचा सुपर संडे आणि सुपर संडे एन्जॉय करण्यासाठी आपण आवर्जून या गोलवाडीच्या या मैदानावर उपस्थित राहा. दावीर चषकाचे सन्माननीय आयोजक या आयोजन समितीच्या मार्फत आम्ही सर्वांना निमंत्रित करतोय. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला. तदनंतर दुसरी चेंडूची हाताळणी होती, ती संभ्रमात टाकले ते गैनीनाथला आणि प्रभाव टाकला त्या चेंडूनं आणि फर्निचर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. पहिलं यश संपादित केलं इथे मात्र विकास लेफ्ट अराउंड विकेट. आता मात्र डावी यष्टी सोडून जाणारा हा दिशाहीन चेंडू. 2 चेंडू चांगले हाताळल्यानंतर अशा प्रकारचा चेंडू हाताळला. वाईट चेंडूने इथं मात्र खातं उघडलं जात आहे फलंदाजी करणाऱ्या कोकबन या संघाच्या धावफलकाला. 1 धाव 1 गडी बाद अशी स्थिती. 4 षटकांचा सामना. हवेचा प्रवाह आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने आहे, अनुकूल आहे उजव्या हाताच्या फलंदाजांना. कारण जी हवा आहे त्या अनुषंगाने उजव्या हाताचे फलंदाज जास्त प्रमाणात मैदानाच्या आत पाठवले जातात प्रत्येक संघामार्फत. एक जमेची बाजू आहे. विकास षटकातील पुढचा चेंडू, लॉंग रनअप. 14 ते 16 पावलांचा रनअप घेऊन मार्गस्थ होताना सुरेख चेंडू, प्रभावी मारा. ऑफस्टिकच्या जवळून हा चेंडू जबरदस्त हाताळला जातोय. प्रभाव टाकतोय तो फलंदाज जमीरवर. जमीरला देखील संभ्रमित करतोय, अचंबित करतोय हा चेंडू. कारण ज्या पद्धतीने चेंडूची हाताळणी होतोय, वेग आणि नियंत्रण याचा सुवर्ण समन्वय असणारा हा मिश्रित चेंडू. ज्यावेळेला तुमच्याकडे वेग असेल त्यावेळेला तुम्हाला नियंत्रण मिळवणं अत्यंत आवश्यक असतं आणि त्याचा संमिश्र हा चेंडू. इथे मात्र सुरेख चेंडू आतमध्ये वळाला होता. स्विंगिंग हा चेंडू होता आणि त्याच कारणास्तव अंतिम क्षणाला फक्त जम्बोनं डिफेन्स केलं, फक्त जेंटल पुश केलं आणि चेंडूला दिशा दिली कव्हर पॉइंट क्षेत्राकडे. फक्त 1 धाव मिळते जमीरला. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 2 वर. थर्रार, उत्कंठा, जल्लोष, आनंद सर्व गोष्टीने परिपक्व असं आहे क्रिकेटचं आयोजन. धावीर महाराज चषक. विकास षटकातील पुढचा चेंडू, सुरेख चेंडू. व्ही शेप मध्ये चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतच चेंडूला थांबवलं जातंय.
पॉवर प्लेच्या षटकामध्ये निलेश आपण जर पाहिलं तर इनफिल्डच्या वरून खेळण्याची कला अवगत असणं अत्यंत आवश्यक असतं. टेक्निकचा वापर, मैदानाचं सौंदर्य सादर करण्याचा एक कला अवगत असणं गरजेचं. इथे मात्र जी काही क्षेपणास्त्राची पहिली तोप मैदानात आहे विकासच्या स्वरूपात, ती मात्र अंकुश ठेवतोय फलंदाजांवर. इथे मात्र चेंडूला हुक केलं जात आहे. क्षेत्र चांगलं निवडलंय, फटक्याची योग्य निवड. चेंडू वळतोय लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर. धावीर महाराज चौकार. धन्यवाद. युक्तीचा वापर केला जंबोनी. फाईटला हाईट फॅक्टर आहे. चेंडू जास्त उसळी प्राप्त होतोय आणि त्याच कारणातून थोडासा नटराज, थोडासा शफल क्रॉस झाला. चेंडूला फक्त दिशा दिली, उर्वरित काम हवेनं केली आणि आपण पाहतो चेंडू लॉंग लेग क्षेत्राकडे वळाला. चेंडूनं 4 धावा प्राप्त केल्या. 4 धावांना धावसंख्या पोहोचते ती 7 वर. पहिलं षटक समाप्त होत आहे. कोकबन संघाची स्थिती आहे 1 गडी बाद 7 धावा. गैनीनाथ बाद झाल्यानंतर आता मात्र संपूर्ण जबाबदारी, जिम्मेदारी ते स्वीकारली ती जमीरनं आणि त्याला साथ देताना तुषार हा फलंदाज. दुसरं षटक हाताळण्यासाठी नावे संघाचा दुसरा ट्रम्प गोलंदाज स्वराज, मागच्या सामन्याचा हिरो, ज्याने 2 धावा खर्च करून 1 गडी बाद केला होता, तोच गोलंदाज इथे मात्र मोर्चे बांधणीवर आणला जातोय. एक प्रभावी अस्त्र नावे संघाचा. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय थंडगार वारे वाहत आहेत, मात्र गरम क्रिकेट आणि गरम चहा. सुरेख चेंडू हाताळला जाईल की काय अशी आशा होती, मात्र चेंडू रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर वळाला. पंचांनी अनुमान निरीक्षण केलं आणि तदनंतर चेंडू स्वैर असल्याची खूण आमचे गुणसंख्या लेखक उमेश साळुंके यांच्यापर्यंत पोहोचवली. अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 8 वर. 8 धावा. फुलटॉस चेंडू, चेंडूला कार्पेटचं सौंदर्य सादर करताना ऑन ड्राईव्ह केलंय. चेंडू वळतोय मिड ऑन मधून डीप मध्ये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारे जमीर करत नाहीये. तुषारनं नक्कीच संकेत दिले होते, जर जमीरने साथ दिली झाली असती तर नक्कीच जिद्दीच्या जोरावर इथे दुसरी धाव पूर्ण करता आली असती, मात्र भाग्यरेषा साथ देत नाहीये. 1 धाव समाधान तुषार व्यक्त करतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 1 गडी बाद 9 धावा. स्ट्रॉंग बॉयज कोकबन संघ. नाणेफेकीच्या आधारावर इथे आपण पाहतो क्षेत्ररक्षण करताना श्लोक 11 नावे संघ. स्वराज इथे मात्र मोठा फटका. चेंडू वळतोय स्क्वेअर ऑफ द विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सुंदर झेल. जम्बोचं विकेटचं पतन. धन्यवाद. क्रिकेटचं सैराट इथे पाहायला मिळतंय. गोलंदाज स्वराज नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाला सांगतोय, हे मित्रा झेल टिप, आणि त्यांनी त्याला साथ देताना हा झेल टिपला. स्वराजला प्राप्त झालेलं पहिलं सुयश, संघाचं हे दुसरं सुयश. नावे संघामार्फत दुसरी तोफ इथे मात्र शमवली जात आहे. दुसरा वार केला जातोय तो कोकबन संघावर. स्वराज सुरेख चेंडू, सुरेख फटका. चेंडूला पूल केलं जात आहे. चेंडू मिड विकेट क्षेत्राकडे. 1 धाव मिळते आणि 1 धाव समाधान. पहा, ज्या अनुषंगानं गोलंदाज प्रत्येकरण होत आहे त्या अनुषंगानं साजेशी क्षेत्ररक्षणाची साथ हा एक परिपक्व घटक इथे मात्र दिसून येतोय आणि तोच उपयुक्त ठरतोय श्लोक 11 नावे संघाला. इथे मात्र वर्चस्व, दबदबा, एक वचक कोकबन संघावर ठेवण्यासाठी. 10 धावा दुहेरीमध्ये धावफळ. करण येतोय आता मात्र स्ट्राईकला. धरणीमातेचा आशीर्वाद घेतोय स्वराज करणसाठी. सुरेख चेंडू, यॉर्कर डिलिव्हरी होती, मात्र डावी यष्टी सोडून जाणारा हा चेंडू पायाचा स्पर्श घेतोय. चेंडू वळतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. लेग बाईटचा इशारा. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 11 वर. कुठल्याही प्रकारचा रूम नाहीये. नक्कीच फलंदाजांना जखडून बांधून ठेवण्याचा एक सार्थकी प्रयत्न स्वराजचा यशस्वी ठरतोय.
कारण जी गुणवत्ता आहे, जे मार्गदर्शन त्याला लाभलंय, जी अनुभवाची चतुरी त्याच्या गाडीची आहे, त्याचा योग्य वापर या निर्णायक सामन्यामध्ये करताना स्वराज नावाप्रमाणे कामगिरी स्वराज मार्फत. इथे मात्र ऑन दी अप खेळतोय, क्षेत्ररक्षक आहे, चूक होण्याची दाट शक्यता आणि फलंदाजाची इथे चूक महागात पडतंय. आणखीन एक धक्का, विकेटचं पतन. थँक्यू थँक्यू थँक्यू. नक्कीच तुमच्याकडे संयम हा महत्वाचा फॅक्टर असणं गरजेचं, कारण तुमचे महत्वाचे फलंदाज बाद झालेत. त्यामुळे नक्कीच ज्या वेळेला तुम्हाला चान्स मिळेल, तुम्हाला संधी मिळेल, त्या संधीचं सोनं करणं आवश्यक असतं. मात्र परिस्थितीच्या विरोधाभास जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच परिस्थिती तुम्हाला विरोध करते आणि तीच इथे मात्र कृती घडली. आणि जे घडायला पाहिजे होतं कोकबन संघाच्या बाबतीत तेच घडलं आणि फलंदाज तुषारच्या खेळीचा अंत. सफर येतोय फलंदाज करणला साथ देण्यासाठी. स्वराजला प्राप्त झालेले दुसरं सुयश, संघाचं तिसरं सुयश. धाव फलकावर धाव आहेत त्या 11. फुलटॉस चेंडू, इथे मात्र योग्य फटक्याची निवड होती. चेंडू वळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये, 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. मात्र पंच पाहतील एकंदरीत, कारण ज्या वेळेला 2 क्षेत्ररक्षक तिकडे आले होते, पंच नक्कीच त्यांचं लक्ष विचलित झालं. कारण यष्ट्यांच्या समोर जर कोणी आला तर पंच काही करू शकत नाही आणि त्याच कारणास्तव पंच दुसऱ्या पंचांची ते मात्र हितगुज चर्चा करतायत. चांगला चेंडू, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाते, कारण आवश्यक आहे कुठल्याही संघावर, कुठल्याही खेळाडूवर अन्याय होऊ नये आणि योग्य निर्णय जावा, यासाठी ही स्पर्धा ओळखली जाते. आणि त्याच कारणास्तव इथे जे काही रिव्ह्यू दिलेत त्याचा वापर इथे केला जातोय. आमचे राजूजी केरकर साहेब नक्कीच इथे टेक्निकल रूम मध्ये जाताना अतिशय निर्णायक क्षण आहे, कारण फलंदाज करणच्या बाबतीत ही धाव पूर्ण झाली आहे का की तू धावबाद आहे, हा निर्णय इथे प्रलंबित आहेत. आमच्या समवेत वरसे गावाचे नवनिर्वाचित सरपंच आदरणीय नरेश पाटील साहेब ज्यांची बिनविरोध निवड झाली आणि तुषार शिंदे साहेब देखील बिनविरोध सदस्य आहेत. तर नक्कीच ते एक ज्यावेळेला तरुणाईच्या काळामध्ये होते त्यावेळी त्यांनी एक स्पर्धा गाजवली होती. घाटकोपर विरोधात खेळताना एका षटकामध्ये 2 धावा असताना घाटकोपर संघाला त्या 2 धावा दिल्या नव्हत्या. मॅजिकल गोलंदाजी हाताळली होती आणि ती आठवण तुषार शिंदे यांनी जागृत केली. खूप पराक्रम करणारे ते पराक्रमी आहेत असं त्यांचं वक्तव्य आहे, त्यांचं व्यक्तिमत्व आहे. क्या बात आहे. तुषार शिंदे साहेबांचा एक भाकीत किंवा एक विचार आहे की क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रगती केली ते इतर क्षेत्रामध्ये प्रगती करतात. ते राजकारण असेल, इतर कुठलेही क्षेत्र असेल, त्यामध्ये प्रगती होत असते. अशी बरीचशी मूर्तिमंत उदाहरणं आहेत. कारण सचिन तेंडुलकर सरांचा जर आपण विचार केला तर त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब या क्रिकेटमुळे मिळालेला आहे. त्यामुळे नक्कीच आता टेनिस क्रिकेटला देखील सरकारी नोकरी सरकारने जाहीर केलाय, तो GR शासन निर्णय लागू केलाय की टेनिस क्रिकेटमधील खेळाडूंना देखील प्राधान्य मिळून ते सरकारी नोकरीमध्ये. आमचे साहेब आहेत, मी खासदार कपिल पाटील साहेबांचा PA आहे. मला 7 वर्ष झाली साहेबांकडे. मी रोडचा सुपुत्र आहे, या रोहा तालुक्यातला रोडखुर्द गावचा सुपुत्र आहे. मात्र 7 वर्ष मी आपल्या आगरी समाजातील ते एकमेव खासदार आहेत, त्यांच्याकडे PA म्हणून काम करतो. मात्र आमचे हे जे माणुसकीच्या दुनियेतील राजा माणूस संकेत देशमुख साहेब असतील, तुषार शिंदे साहेब असतील, आमचे भाऊजी राजू केरकर साहेब असतील किंवा बाळा महाबळे साहेब असतील, या सर्वांचं प्रेम आहे की मी 4 दिवस सुट्टी काढून या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलो आणि त्यांच्या प्रेमामुळेच मी नक्कीच ही स्पर्धा तुमच्यापर्यंत समालोचनातून सादर करतोय. तर निर्णय प्रलंबित आहे. तटकरे साहेब सक्षम आहेत, खूप मोठे नेते आहेत. या पंचकृषीतील जी गावं आहेत त्या गावातील सरपंच असतील त्यांना मी विनंती करेन की ज्या शासकीय योजना आहेत, म्हणजे
तुम्हाला गावामध्ये व्यायामशाळा नसेल तर व्यायामशाळेसाठी एक योजना आहे, क्रीडांगण अनुदान त्याच्यासाठी एक योजना आहे, तलावासाठी योजना आहेत, बऱ्याचशा अशा योजना आहेत की तुमच्या गावाचा विकास होऊ शकतो. मात्र त्या योजनांची तुम्हाला माहिती जर आवश्यक असेल तर नक्की मला तुम्ही संपर्क करू शकता. मी तुमच्यापर्यंत नक्कीच ते सहकार्य देईन. तर निर्णय आमचे राजू केरकर साहेब पंचांपर्यंत पोहोचवतील आणि तदनंतर तो निर्णय जाहीर होईल. मुख्य पंच देखील तो क्षण आणि अल्ट्रा स्लो मोशन मध्ये तो रिव्ह्यू पाहण्यासाठी गेले होते आणि जागेवरून येऊन तो निर्णय ते जाहीर करतील. इतर क्षेत्ररक्षकांनी आपल्या आपल्या जागेवर जा, कारण वेळ कमी आहे, अंधार होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हालाच फलंदाजी करायची आहे, त्यामुळे तुमचं योगदान हे महत्त्वाचं ठरणार आहे तुमच्या संघासाठी. नो चेंडू, बीमर चेंडू आहे, मात्र फलंदाज बाद. एकूण धावा ह्या 2 मिळतील. एक धाव पळून पूर्ण केली आणि एक बीमरची धाव, अशा 2 धावा मिळतील आणि फलंदाज बाद होईल. इथे मात्र करणला परतावा लागेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. धावफलकावर धावा आहे 13. थँक्यू. क्रिकेटमधील एक अशुभ अंक 13 आणि या 13 या धावसंख्येवर स्ट्रॉंग बॉईज कोकबन संघाचा फलंदाज करण बाद होते धावचीच्या स्वरूपात. फ्रीडचा इशारा पंचांमार्फत. फ्रीड असेल या चेंडूवर स्वराज. इथे मात्र चेंडूला ऑफ साइड खेळतोय. चेंडूला पंच केलं होतं. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये वेगाने जातोय, मात्र जोपर्यंत चेंडू अडवला जाईल सफर नॉन सेकंडला 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावांनी धावफलक 2 षटकाच्या अंती इथे पोहोचतोय. 4 गडी बाद, 15 धावा. सफीर हा फलंदाज आहे. आता मात्र तो स्ट्राईकला येईल आणि नॉन स्ट्राईक फलंदाज अनिकेतनं 2 धावांनी आपलं अकाउंट ओपन केलं. 7.5च्या सरासरीने इथं मात्र स्ट्रॉंग बॉईज कोकबन हा संघ वाटचाल करतोय. दोन्ही तुल्यबुल्य बलाढ्य संघ आणि त्याच कारणासो आपण पाहतोय धावांचा जसा दुष्काळ आहे तसा विकेटचं पतन देखील होत आहे. धावा येऊ शकतात. अजूनही तुमच्यामध्ये इच्छाशक्ती, सहनशक्ती आणि मानसिक शक्ती या सर्व गोष्टींचा मिलाप होणं गरजेचं. 3रं षटक फरीद. इथे मात्र जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडूवर प्रभाव टाकतोय. प्रत्येक गोलंदाज येऊन पहिला चेंडू अतिशय प्रभावी टाकतोय, जेणेकरून दबाव निर्माण करण्याचा एक प्रयत्न, एक वेगळी रणनीती आहे, गेम प्लॅनिंग आहे गोलंदाजी करणाऱ्या न्हावे संघाची. आणि तीच रणनीती मात्र कोकबन संघाला त्रासदायक होते. इथे मात्र मोठा फटका आहे, बाहुबली फटका. चेंडू मात्र सीमारेषेच्या आतच झेलच्या स्वरूपात परावर्तित होत आहे. विकेटचं पतन.
थँक्यू. उंची जास्त होते या फटक्यामागे, लांबी कमी होती. पहा फटके खेळताना तुम्ही लांबीने खेळा, उंचीने खेळू नका. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेणं अत्यंत आवश्यक असं एक चांगले आणि परिपक्व यशस्वी फटके खेळण्यासाठी. मात्र ती निर्णय क्षमता, ती शक्ती तुम्ही योग्य वेळेला वापरा. इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. हाईट फॅक्टर बघितली पंचांनी. चेंडू कुठे पिच झाला, कुठल्या उंचीला पायावर आदळला, लेग बाईचा इशारा पंचांमार्फत. अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकते, पोहोचते ती 16 वर. 16 धावा धावपळकावर. या षटकात प्रभाव टाकलाय फरीदनं. 3 चेंडूमध्ये 1 गडी बाद करून त्यांनी 1च धाव खर्च केले, ती पण अतिरिक्तच्या स्वरूपात. कर्णधाराने नक्कीच भाग्य सांगितलं होतं, मनोगत व्यक्त केलं होतं की दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि त्याच कारणाचा हा सामना अतिशय रोमांचक ठरेल, क्रीडा रसिकांना आनंद देणारा ठरेल. आणि तसंच एकंदरीत सत्य स्वरूपात, सत्य स्थितीत इथे दिसतंय. फक्त अंतिम क्षणाला फक्त कट करण्याचा प्रयत्न होता. युक्तिपूर्ण फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता. प्रभावी गोलंदाजीनं प्रत्येक गोलंदाजांना प्रभाव टाकलाय कोकबन संघाच्या फलंदाजांवर. सायंकाळच्या सत्रामध्ये जो निर्णय घेतला नावे संघाने तो कौतुकास्पद. इथे मात्र चेंडूला हुक केलं जात आहे. चेंडू वळतोय लॉंग लेग क्षेत्र आणि फाईन लेग क्षेत्राच्या मधून. चेंडू सीमा पार, धावीर महाराज चौकार. चार धावांनी धावसंख्या 20 धावांचा टप्पा पूर्ण करतोय. हे तिसरं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू. इथे मात्र चेंडूला चाबूक फटका खेळण्याचा मानस होता. अप्पर कट किंवा पंच करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि फळी याचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकांच्या अंती स्ट्रॉंग बॉईज कोकबन संघाची स्थिती आहे ती 5 गडी बाद 20 धावा. प्रति षटकामागे 6.67 सरासरीने वाटचाल करतोय कोकबन संघ. अजूनही शेवटचं निर्णायक डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर शिल्लक. या 6 चेंडूवर इथे मात्र घणाघाती प्रहार करावे लागतील. एक साहसी लढवय्या वृत्तीनं खेळीचं सादरीकरण, तुफानी फलंदाजी, तुफानी फलंदाजी करावी लागेल कोकबन संघाला. मात्र हे घडेल का, तशी संधी देईल का नावे संघ? शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय विजय. पहिला आला विकास, शेवटी येतोय विजय. कॉम्बिनेशन चांगलं आहे. विजय पहिला चेंडू. इथे मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर, वाईटचा इशारा. राईट आर्म अराउंड विकेट चेंडू हाताळतोय आणि त्याच कारणास्तव इथे आपण पाहतोय थोडासा जास्त कट होतोय आणि त्यामुळेच हा चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर वळतोय. अतिरिक्त धावेने धावसंख्या पोहोचते 21 वर. विजय. इथे मात्र मोठा फटका. मस्त उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक खूप दूर आहेत, स्वतः गोलंदाज जातोय. चेंडू खाली, मात्र चेंडू धरतीला दान होतोय, जीवनदान मिळतंय. फलंदाज मितेश अनिकेत याला 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 23 वर. 23 धावा. प्रयत्न केले जात आहेत. शेवटपर्यंत जिद्द सोडू नका. संकटांवर संकटांसारखे तुटून पडा, जेणेकरून संकट दूर होतील. ही इच्छाशक्ती प्रत्येकाने बाळगायला हवी. क्षेत्र कुठलंही असू दे, क्रिकेट असू दे, इतर कुठलंही क्षेत्र असू दे, तुम्ही संकटांना कधीच मुळीच घाबरू नका. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू, यष्टीरक्षक थोडासा चुकला. बाईच्या स्वरूपात एक अवांतर धाव. अतिरिक्त धावेने धावसंख्या 24 वर. 5 गडी बाद 24 धावा. स्ट्रॉंग बॉईज कोकबन संघ. शेवटचा निर्णायक षटक प्रगतीपथावर. प्रत्याकरण करतोय गोलंदाज विजय. चेंडू हाताळले ते 2, अजूनही 4 चेंडू शिल्लक. यष्टीरक्षक थोडासा डीप मध्ये क्षेत्ररक्षण विस्तृत करतोय. फाईन लेग आणि लॉंग लेगला जवळ आणतोय, तर कव्हरला थोडासा डीप मध्ये नेतोय. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग असं डीप मधलं क्षेत्ररक्षण. शेवटचे 4 चेंडू. विजय. इथे मात्र फक्त चेंडूला दिशा दिली, चेंडूला पंच करतोय. चेंडू
वेगानं वळतोय कव्हर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये त्रुटी, 2 धावा मिळतात, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्नाला यशाची साथ हमी मिळाली. ही 3 धावा आणि या 3 धावांना धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 27 वर. 27 धावा धावफलकावर. एक प्रबळ इच्छाशक्तीने या 3 धावा पूर्ण केल्या. रनिंग बिटवीन द विकेटचं चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं आणि 3 धावांना 27 धावांचा पल्ला इथे मात्र पूर्ण होतोय. जसं थेंबे थेंबे तळे साचे तसं नक्कीच अशा शर्तीच्या प्रयत्नांनी नक्कीच तुम्ही विजय उद्दिष्ट किंवा यशाचं शिखर गाठू शकता. इथे मात्र मोठा फटका, चेंडू जास्त उंचीने वळतोय, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय, झेल खाली, सुंदर झेल टिपला होतोय, आणखीन एक धक्का, विकेटचं पतन. धन्यवाद. आणखीन एक गडी बाद होतोय. प्रयत्न केला होता मात्र उंचीनं जास्त खेळला गेला फटका, लांबीनं कमी होता आणि त्याच कारणासो पूर्ण नियंत्रण शरीराचं संतुलन साधून हा झेल टिपला लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने आणि इथे मात्र यश मिळालं ते विजयला. 4 चेंडू हाताळले जातात, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. विजय इथे मात्र सुरेख फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक तैनात. तू चल मैं आया, बैक टू बैक दूसरा धक्का. थैंक यू. ऑन हैट्रिक विकेट्स निकेश का निकेश लिहिलेलं तिथे. तर इथे मात्र 22च्या स्वरूपात एक अवांतर धाव. नितेश गिजे यांनी हॅट्रिक साठी पारितोषिक लावलं होतं, मात्र 2 गडी प्राप्त करून इथे मात्र विजयने एक चांगलं योगदान दिलं आपल्या संघासाठी. तर धावसंख्या होते ती 28. 29 धावांचं लक्ष, एक माफक लक्ष. जरी हा सामना लो स्कोरिंगचा असला तरी मात्र स्ट्रॉंग या नावानं नक्कीच कोकबन हा संघ जो खेळतोय गैनीनाथच्या नेतृत्वात तर स्ट्रॉंग बॉईज कोकबन हा संघ सहजासहजी या सामन्यातून पकड ढिली करणार नाहीये, कारण गैनीनाथ याच्याकडे जी अनुभवाची शिदोरी आहे, 42 वर्ष आहे, जवळपास 18 ते 22 वर्षाची एक चांगली अनुभवाची शिदोरी त्याच्या गाठीशी आहे. त्याच्यासोबत इतर त्याचे सर्व शिलेदार, त्याचे सहकारी नक्कीच चांगली रणनीती, चांगले डावपेच, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण याच्या आधारे इथे मात्र श्लोक 11 नावे संघाला सहजासहजी विजय संपादन करून देणार नाहीत. मात्र उर्वरित 4 षटकांमध्ये काय घडेल, काय बिघडेल तर दरवर्षी या स्पर्धेला आवर्जून भेट. तर एकूण 29 धावांचं लक्ष आहे आणि या 29 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या चेंडू फळीमधील हे द्वंद्व युद्ध या प्रांगणामध्ये, या मैदानामध्ये, या कुरुक्षेत्रावर कशा पद्धतीने रंगलं जाईल, लढलं जाईल आणि त्याच्यातून मनोरंजनाचा कसा आस्वाद, आनंद मिळेल क्रीडारसिकांना याचं धावतं वर्णन, धावतं विवरण हिंदी या भाषेमध्ये या ऐकूया. या रायगड जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक, पाली सुधागड मधील एक जबरदस्त साहसी कॉमेंटेटर, आमचे सहकारी मित्र निलेशजी नाईक यांच्या मुखातून.
थैंक यू संदीप जी। दावीर महाराज चषक 2021 का ये अब दूसरा दिन और दूसरे दिन का ये अंतिम कड़ा और बड़ा मुकाबला। स्ट्रॉन्ग बॉयज कोकबन ने पहले बल्लेबाजी करते हुए निर्धारित 4 ओवर में 28 रन बनाए हैं। कमाल की गेंदबाजी श्लोक 11 नावे के गेंदबाजों द्वारा और उतनी ही कारगर फील्डिंग श्लोक 11 नावे द्वारा। मात्र 29 रनों का लक्ष्य उनके सामने है। एक तरफ है गैनीनाथ की कप्तानी तो दूसरी तरफ है तुषार चौलकर की कप्तानी। चाय में शक्कर ना हो तो मजा नहीं आता, वैसे मैच में टक्कर ना हो तो मजा नहीं आता। 4-4 ओवर का मुकाबला है और 4 ओवर्स में अगर निर्धारित पहले 2 ओवर में 2 या 3 विकेट चटका लिए जाए तो स्ट्रॉन्ग बॉयज कोकबन स्ट्रॉन्ग रहेगी, स्ट्रॉन्ग की तरह वो खेलेगी। जिस तरह से क्रिकेट ये एक सभी गुणों से लिया जाने वाला खेल है। क्रिकेट सी यानी कंसिस्टेंसी, आर यानी रिस्पॉन्सिबिलिटी, आई माने इंटेलिजेंस, सी यानी करेज, ई के माने नॉलेज, ई माने एनर्जी और टी माने टेम्परामेंट। टी 3 का यहाँ पर बहुत इंतजार रहेगा। फर्स्ट टी दैट वाज टेम्परामेंट, टेक्निक एंड टैलेंट. Both teams will be strong. Storm Boys Kokban and Shlok 11 Nave. First batting by Storm Boys Kokban into 4 overs, 28 run on board and 29 runs chasing Shlok 11 Nave. The first pair of batsmen Kishore Padil and Saurabh Vichare. First bowler Gaininath on bowling mark. Bowling with wearing a cap like मार्क वॉ की तरह वो कैप पहनकर गेंदबाजी कर रहे हैं. वेरी फर्स्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग, राइट आर्म राउंड विकेट, फर्स्ट बॉल. दिस बॉल इज वेरी गुड लेंथ बट लाइन वाज cheeky mistake into the leg stump and another run. Very good running between the wicket into the pitch. Good running between the wicket. Kishore and Saurabh taking a cheeky single and score moves up to 2 without loss. First inning playing by Storm Boys Kokban. Into the circle, short third man, point, cover point, mid-off, mid-on, short square leg and short fine leg. 2 players out of the 30-yard. One was mid-wicket and one was square leg. Another cheeky single, taking a back-to-back cheeky single by Vishal and Tushar. Well played in first 2 balls. पहली 2 गेंदें कमाल की रही हैं. हालांकि बड़े शॉट्स नहीं आए हैं, फिर भी रनों को वो रोक नहीं पा रहे हैं. रनों का अंबार लगाना होगा. इक्के दुक्के से काम बनता है, लेकिन स्ट्रॉन्ग बॉयज को वो इक्के दुक्के को रोकना होगा. फील्डर करने वाले 11 खिलाड़ियों को इक्का दुक्का रन रोकेंगे तो जो 2 खराब गेंदों पर सिक्सर आते हैं उसकी भरपाई आप कर सकते हैं. आपको रन बनाने हैं, आपको रन बचाने भी है. सोने का भाव आज 1-1 रन का. इस बार अच्छा कट, एक बिंदी गेंद, एक बिंदी गेंद यहां पर स्ट्रॉन्ग बॉयज कोकबन के लिए सोने के भाव तोलेगी. अच्छी गेंदबाजी श्लोक 11 नावे के ओनर हमारे निकेश जी गीजे यहां पर, नितेश जी गीजे यहां पर खुश होते हुए. पारी की 3 गेंदें, 3 रन स्कोर बोर्ड पर. इनसाइड एज, खराब विकेट कीपिंग. हालांकि थाई पैड से उनके गेंद लगती हुई गेंद शॉर्ट स्क्वायर लेग पर अच्छी फील्ड और 1 ही रन. यहां पर तमाम दर्शक वही मुकाबले के लिए आए हैं. मैच में टक्कर होना बहुत ही जरूरी है. एक तरफ है गेंदबाजी का गब्बर तो दूसरी तरफ है बल्लेबाजी करने वाले श्लोक 11 का गब्बर. आपको गब्बर और बब्बर की अब ये भिड़ंत मैदान पर नजर आएगी. 1 विकेट इस मैच में वापसी कर सकती है टीम स्ट्रॉन्ग बॉयज कोकबन. विकेट की तलाश उनको. हवा में मिड ऑफ पर फील्डर और आसान सा कैच. जिस विकेट की तलाश थी वो ब्रेक थ्रू दिलाने में गैनीनाथ ने किया है कमाल. मैच हो रहा है कमाल और अब गाने बजेंगे डीजे जयेश और प्रणय के माध्यम से धमाल.
थैंक यू डीजे। मैच में अब गर्माहट लाती हुई एक अदरक। मी मदन गिजे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्लोक 11चे ते पार्टनर आहेत, स्पॉन्सर आहेत, त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. कृपया जी दहावीर महाराजाची नावाने उल्लेखलेली जी सीमारेषा आहे त्याच्यावर कोणी पाय ठेवू नका किंवा पायाचा स्पर्श करू नका. दहावीर महाराजांचं नाव आहे त्या पट्टीवर. आखिरी गेंद कमाल की गेंद, और इस कमाल की गेंद के साथ पहले ओवर की समाप्ति। चाय में अदरक आने के बाद चाय का स्वाद बढ़ता है, वैसे पहले ओवर में विकेट आने के बाद मानो स्ट्रॉन्ग बॉय कोकबन अब स्ट्रॉन्ग हुई है। 4 रन को कितने रन 4 रन स्कोर बोर्ड पर 1 विकेट गिरा है। 29 का पीछा यानी कि 18 गेंदें और 25 की दूरी। सम्मान तो उन्हीं का होता है जो उस सम्मान के योग्य काम करते हैं। संदीप जी मोरे हमेशा बड़ी प्रतियोगिता में जाते हैं लेकिन छोटे छोटे कमेंटेटर को भी वो सम्मान देते हैं। हमने देखा है रायगढ़ समालोचक एसोसिएशन में सोच इंसान को आगे बढ़ाती है। आप बिलीव करते हैं तभी आप अचीवर करेंगे। आपको अगर सृष्टि को बदलना है तो पहले आपको दृष्टि को बदलना होगा। दृष्टिकोण में बदलाव की जरूरत है। 18 गेंदों का खेल अब भी शेष है, रन बनाने होंगे और 25 रन और गेंद का फासला जरूर कम है लेकिन कम नहीं हम हैं। जो जीता वही सिकंदर, हम नहीं है कम, हम में भी है ये दम, हम दिखाएंगे हम है बाजीराव सिंघम। पारी की दूसरी ओवर तैयार। तुषार राइट आर्म राउंड विकेट वाइड के साथ शुरुआत। 5 रन, एक वाइड मानो हार्ट बीट बढ़ाएगी, एक वाइड मानो आपके कैलोरीज को घटाएगी, एक वाइड आपके शुगर को बढ़ाएगी। क्योंकि ये मुकाबला ना ही 2 टीमों के बीच है, 2 धुरंधर कप्तानों के बीच भी ये मुकाबला, तुषार चौलकर और गैनीनाथ के बीच भी एक छोटे छोटे बैटल मैदान में हमें नजर आते हैं। धीमी गति की गेंद और ये देखिए भाई आपके पास पहले बैंक बैलेंस कम है और आप ऐसे ही खर्चा कर रहे हैं। गरीबी में आटा गीले कर देने वाली बात। भिवंडी के मशहूर कमेंटेटर सिद्दीक भाई भावे, कमाल की कमेंट्री यार उनकी। एक बार तो हमारा सपना है उनके साथ बैठने का। अच्छी गेंद, अब ये नियंत्रण में है। सिद्दीक भावे हरीश सर हमारे गुरुवर्य हैं, हरीश पंड्या हो, अजय जी घरत हो और सिद्दीक भावे, ये टॉप 3 के हिंदी कमेंटेटर। आलोक सिंह राजपूत भी हैं, संदीप सर को पता है, हमेशा उनके साथ भिवंडी में अभी महापौर हो रहा है, भिवंडी में महापौर चषक। स्कोर अब 6 रनों पर। अब एक बड़े शॉट की दरकार है श्लोक 11 नावे को। एक और सफलता अगर मिल जाती है कोकबन टीम को। ये देखिए एक बिंदी गेंद सेंसेक्स की तरह आगे बढ़ती हुई एक बिंदी गेंद आज हौसला बढ़ाएगी। एक टीम जरूर हारेगी संदीप सर, लेकिन अनुभव देकर जाएगी। आप में वो जिगर होनी चाहिए, नहीं तो पबजी का गेम तो कोई भी डाउनलोड कर सकता है, लेकिन क्रिकेट का जिगर डाउनलोड आप नहीं कर सकते, वो आपके डीएनए में होना चाहिए। स्लॉक स्वीप और ये मैदान के बाहर रघुपत चक्कर। गेंद दर्शकों को मानवंदना देती हुई दर्शक दीर्घाओं में इस गेंद को भेज दिया था। स्क्वायर लेग के ऊपर से शानदार लंबा 6 रन। थैंक यू डीजे। इस सिक्सर ने श्लोक 11 नावे को वापस लाया है इस मैच में। 14 गेंदें और 17 रनों की जरूरत। अब रन बने हैं कुल मिलाकर 12 रन। अच्छी लेग ब्रेक की गेंदबाजी, हालांकि गेंदबाज अनिकेत सानप की तरह एक्शन है थोड़ी सी उनकी। अंदरूनी किनारा, गेंद ऑन साइड पर जरूर गई है, पीछे डीप में खिलाड़ी हैं, दूसरे की मांग और
रोकना नामुमकिन, देना ही होगा आपको। लंबी बाउंड्रीज है, 55 मीटर की बाउंड्री है। योगेश पेनकर और सुमित ढेकलो को भी पसीना बहाने वाली ये बाउंड्रीज हमने रखी हैं। 50 मीटर की बाउंड्री होती है तो 8 छक्के 10 से भी मार लेते, लेकिन 55 मीटर की है ये बाउंड्री। दिल 55 का, उम्र 55 की, लेकिन तुषार जी शिंदे का दिल 55 का। कई लोग उनके लिए चाय नाश्ते का बंदोबस्त बिल्कुल सुबह में ही करते हैं। आखिरी गेंद सोमवार को जरूर आएंगे। ओह, यह वापसी नहले पे दहला, 100 सुनार की तो संदीप सर 1 लोहार की। कमाल का ये शॉट था, 1 छक्का जरूर खाया लेकिन उखाड़ दिया डंडा और लहरा दिया स्ट्रॉन्ग बॉयज कोक बन के इस गेंदबाज तुषार ने अपना झंडा। डीजे थैंक यू डीजे सर। क्या कहेंगे, 2 ओवर का खेल हुआ है, यहां से आप मुकाबला कैसा देखते हैं? जशी एक केस न्यायालयामध्ये प्रलंबित असते, एखादा तो अशील असतो, तो केस तुमच्याकडे देतो आणि तुम्हाला वकील म्हणून नियुक्त करतो, त्यावेळेला तुमच्या वर ती जबाबदारी असते, तुमच्यावर तो विश्वास ठेवलेला असतो। त्याचप्रमाणे पालक म्हणजे संघाचा कर्णधार हा तुमच्यावर विश्वास ठेवत असतो, त्याला सार्थकता देणं तुमचं काम असतं। ती कर्तृत्व शक्ती तुम्ही जागृत करणं गरजेचं असतं आणि ती कर्तृत्व शक्ती यावेळेला जागृत झाली आणि अशा प्रकारे क्रिकेटमधील एक दर्जेदार मनोरंजनाचा आनंद देणारा क्षण इथे पाहायला मिळाला। बिल्कुल सही कहा संदीप सर। 14 रन स्कोर बोर्ड पर लगे हैं। अब कोशिश करनी होगी, पुरजोर कोशिश करनी होगी, याचना के लिए अब आपके पास समय नहीं है। फील्डिंग में परिवर्तन करते हुए, बदलाव लाते हुए, बदलाव ही निसर्ग का नियम है। चेंजेस इज गुड, सो एक्सेप्ट चेंजेस। हार्ड वर्क इज द की ऑफ सक्सेस। हार्ड वर्क यहां पर मैदान पर। स्ट्राइक रेंज पर सौरभ बेचारे 1 रन पर खेल रहे और उनका साथ देने के रनों के महोत्सव में जुड़े हैं विजय। हरीश पंड्या सर को हम नमन करेंगे। यहां से करण गेंदबाजी मार्ग पर, पटकी हुई गेंद ऑफ साइड पर निकलकर खेला ऑन द टोज, उसे ऑफ साइड पर मोड़ दिया था। कवर्स पर बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो और अच्छा क्रिकेट सर। नक्कीच अशाच प्रकारची साथ या क्षणाला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आवश्यक आहे, कारण गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतो त्यावेळेला तुम्हाला दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि साजेशी फेकी करणं आणि संघाचं मनोधैर्य कायम ठेवणं किंवा उंचावणं हे अत्यंत आवश्यक आहे। तेच क्षणाला आवश्यक आहे ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या कोकबन या संघाला। 15 रन स्कोर बोर्ड पर, अब भी 14 रनों की जरूरत है किसी श्रीमती की, कलावती की, जो सेवा करे तुषार जी शिंदे और संकेत भाई की। सेवा तो कर रहे हैं वो भी क्रिकेट की, और उनकी सेवा भी सभी लोग कर रहे हैं। स्कोर बोर्ड पर 15 रन लगे हैं, 14 का अब भी पीछा करना है। दिल्ली अभी दूर है, दिल्लीचेही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा, मानाचा मुजरा घ्यावा या शिवरायांना। ये धीमी गति की गेंदें नहीं कर रहे हैं, शॉर्ट पिच गेंदें कर रहे हैं, और इसका खामियाजा सर छोटी गेंद और खोटी गेंद। सिद्दीक भाई हमेशा कहते हैं छोटी गेंदें और छोटे इरादों के साथ आप क्रिकेट में उतर ही नहीं सकते, आपको आगे गेंदें करानी है, और छोटी गेंद के साथ इस 4 रन के साथ स्कोर आप आगे बढ़ता हुआ। वीरेंद्र सहवाग का लकी नंबर 19। डीजे तुम्ही 1 लाखाचा मोबाईल घ्या किंवा 2 लाखाचा घ्या, 5 लाखाचा, मोबाईलला नेटवर्क असेल तर मोबाईल काम करेल। तसंच क्रिकेटमध्ये फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाचा जर फुटवर्क असेल तर फलंदाजी उत्तम दर्जाची आणि प्रभावी पाहायला मिळते। फुटवर्क बहुत ही मायने रखता है, आपके पैर चलने चाहिए। इस बार ओवर पिच गेंद थी, लोअर फुल टॉस में कन्वर्ट हुई थी। फुल टॉस की गेंद थी, बाहरी किनारा, दूसरे रन की मांग और खराब फील्डिंग। नाराज रहेंगे गैनीनाथ अपने फील्डरों से, कहीं ना कहीं 100% एफर्ट नहीं दे रहे हैं वो। 100% तो संदीप सर सभी देते हैं, आपको 200 देना होगा क्योंकि आपको डिफेंस करना है। इथे मात्र सत्व परीक्षा तप लागलंय, इथे मात्र गोलंदाजी खरी कसोटीपणाला लागले, कारण ज्या क्षणाला तुमच्यावर दबाव अशा प्रकारच्या लो स्कोरिंग सामन्यामध्ये असतो त्यावेळेला ती सत्व परीक्षा तुम्ही पूर्ण करणं आणि त्यामध्ये पात्र ठरणं अत्यंत आवश्यक असतो। 8 गेंदें 8 की जरूरत,
ओहो हो, अब ये बिंदी गेंद, विकेट भी मिला है, मौका भी मिला है और मौके का दस्तूर भी है। क्या ये अब प्ले डाउन हुए हैं? हारी हुई बाजी को जीतने वालों को बाजीगर कहते हैं। कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम बनेगी बाजीगर और कौन सी जाएगी टॉप 4 में? 7 गेंदे 8 रन। डीजे धन्यवाद डीजे. लगेच आपल्या अमोघ वाणीनं आणि शब्दांच्या जादुई समालोचनानं बऱ्याच क्रीडा रसिकांच्या मनावर राज्य करणार आमचा शिलेदार, रायगड समालोचक असोसिएशनचा एक धुरंधर समालोचक, आमचा मित्र निलेश नाईक यांचा शुभ सन्मान. या स्पर्धेला आवर्जून सदिच्छा भेट दिली. त्यांचं आपण धावतं विवरण, धावतं समालोचन हिंदी आणि इंग्रजी या भाषेमध्ये पाहिलं, मराठीमध्ये देखील चांगला प्रयत्न केला. मी सामना थांबवायला विनंती करतो पंचांना. ड्रीम्स क्रिकेट आमचे बाळाजी महाबळे साहेब, आमचे संकेतजी देशमुख साहेब, आमचे तुषारजी शिंदे साहेब, आमचे राजू केरकर साहेब, आमचे प्रकाश मोरे साहेब, हे सर्व आमचे राजा, दोस्तीचे दुनियेतील राजा. इथे मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र आमच्या निलेश नाईकजी यांचा करतायत. हा शुभ सन्मान आमच्या रायगड असोसिएशनचा आहे. आमचा प्रत्येक शिलेदार या दहावीर चषकाला मानाचा मुजरा करतोय. मॅच ऑन. 7 चेंडू 8 धावांची गरज. निलेश पटकन ये. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढते. नरेश पाटील साहेबांची आठवण जागृत करणारा हा क्षण इथे मात्र कोकबनला आठवावा लागेल. तशी कसोटी लागली, मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल. निर्णायक गेंद, आखिरी गेंद, तालियां बजती हुई रोंगटे खड़े हो रहे. कमाल की गेंद और कहीं ना कहीं फील्डर यानी कि स्वयं गैनीनाथ के हाथों से ये गेंद नहीं, ये तो मैच छूटा है. स्ट्राइक भी चेंज हुए हैं. 1 रन एक्स्ट्रा थी, अब खाते में आए हैं रन कुल मिलाकर 3 ओव्हर की समाप्ति के बाद 22 रन और 7 रनों की दूरी. नक्कीच अशा प्रकारच्या चुका या संघासाठी काहीशा घातक ठरू शकतात. मात्र चुकीला दुरुस्ती करणं गरजेचं असतं. जीवनामध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये ज्या चुका तुमच्याकडून होतात त्याच्यातून तुम्ही शिकत असता. मात्र या चुका वारंवार घडू नये किंवा करू नये अशीच आमची अपेक्षा असते. गलती करो, गलतियां करो, लेकिन एक गलती दोबारा मत करो, क्योंकि अब ये मैच निर्णायक रूप में है. ये 6 गेंदें डिसाइडर गेंदें रहेंगी. ये 5 मिनट आपके जीवन काल की वो अहम 5 मिनट रहेंगे. उससे आप नायक बनेंगे, नहीं तो खलनायक बने जाएंगे. इतिहास को आपको दर्ज करना है तो ये 5 मिनट ये आपके हैं, उनको आपको जीना होगा. सर निलेश, या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक वर्षी नवीन ये संघ या स्पर्धेवर या चषकावर आपलं नाव करतोय. मागच्या गतवर्षीतला माझ्या घरचा जिथे मी आग्री बॉईज रोड हा संघ विजेता होता. मात्र पहिल्या फेरीत तो गारद झाला, पराभूत झाला. ये देखिए आवाज, ये है आवाज हमारे धुरंधर सिरमौर संकेत भाई की. चल मेरे शेर. 5 गेंदे 7 रन. कभी भी दूसरी बार किसी भी टीम ने यह मुकाबला इस पूरे प्रतियोगिता में नहीं जीता. स्कूप और ये है रचनात्मक शॉट, ये है कलाकारी, ये है नजाकत और इसी को कहते हैं चतुराई भरा क्रिकेट. 4 रन अब मुकाबला पक्ष में जाता हुआ श्लोक 11 नावे के. हरकत नाही आहे. थँक्यू. अजूनही तुम्हाला संधी आहे. नरेश पाटील साहेबांनी 2 धावा असताना घाटकर संघाला नमवलं तर तुमच्याकडे अजूनही चांगले चेंडू धावा देखील आहेत. तुमच्यामध्ये इच्छाशक्ती आणि सहनशक्ती, प्रबळ इच्छाशक्ती जागृत करा. अब अमरेला फील्डिंग लगाई जाएगी. क्या 1-1 रन अब सोने के भाव तोलेगी. 1-1 रन 1,41,000 के भाव तोलेगी. कुल मिलाकर 2,81,000 की ये प्रतियोगिता. निर्णायक गेंद और स्ट्रेट की दिशा में कमाल का ये पंच. मौका भी दिया, चौका भी दिया, मैच भी दिया और इसी के साथ श्लोक 11 नावे के ओनर यहां पर पूरी तरीके से खुश होते हुए. लेकिन हम बेस्ट ऑफ लक देंगे स्ट्रॉन्ग बॉयज कोकबन को. डीजे मास्टर.
डीजे 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 थँक्यू थँक्यू थँक्यू. नक्कीच गणिनाथ भाऊ, तुम्ही आलात, तुम्ही खेळलात, क्रीडा रसिकांची मनं जिंकलेत, क्रीडा रसिकांना पुन्हा एकदा एक वेगळं पर्व दाखवलं, त्याबद्दल गणिनाथ साहेब आणि तुमच्या स्टॉर्म बॉईज कोकण संघाचं कौतुक. मात्र अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. श्लोक 11 नावा संघ तर या सामन्याचा हिरो आहे फरीद, ज्याने 1 षटक हाताळलं, 5 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला आणि फलंदाजी करताना 9 धावांचं योगदान दिलं. तो फरीद ठरतोय या सामन्याचा हिरो, सामनावीर या पुरस्काराचा मानकरी. थैंक यू डीजे. सागर सम्राट नावे टीम ने अपनी धुरंधरता के साथ इस मुकाबले को जीता है और मैन ऑफ द मैच बने हैं फरीद. फरीद भाई को आना है. शेवटचा सामना होता, एका बाजूला 2 मास्टरमाइंड खेळाडू बघले. तुषारजी काय म्हणाल या शेवटच्या मॅच बद्दल? नक्कीच मास्टर माइंड खेळाडू नक्कीच होते. मग इथे म्हणेन की गुरु पे चेला भारी. बस आइए मैन ऑफ द मैच के लिए त्याला शुभ सन्मानित करतील. जबरदस्त गोलंदाजी या संकेतजी आणि तुषारजी यांच्या शुभ हस्ते त्याला फरीदला शुभ सन्मानित केलं जाईल. एक हाई वोल्टेज मैच, एक क्रूशल मुकाबला और उस क्रूशल मुकाबले में अपनी छाप छोड़ने वाले फरीद बने हैं इस आज के इस दूसरे दिन के आखिरी मैन ऑफ द मैच. फरीद भाई क्या कहेंगे? 2 शब्द. क्या बोलूँ? बोलिए, कुछ भी बोलिए, आप बोलेंगे हमारे लिए अच्छी बात है वो. बिल्कुल, सबसे पहले तो अल्लाह ताला का शुक्रिया है कि उसने इतना अच्छा परफॉर्मेंस होने के लिए बनाया, काबिल किया मुझे. और यकीनन बहुत प्रेशर वाली मैच थी क्योंकि बहुत ही बड़ा मुकाबला है ये. धावीर चषक एक वर्ल्ड कप के बराबर होता है, तो अच्छा मुकाबला था, उसमें अच्छा परफॉर्मेंस करना था, इस वही कोशिश में. क्या कहेंगे आपके टीम के पूरे सपोर्टर्स के लिए और पूरी टीम के लिए? हाँ, सबसे पहले तो शुक्रिया कहूँगा मैं उन लोगों को कि उन्होंने मुझे खेलने का मौका दिया, इस काबिल समझा मुझे. तर मी विनंती करतोय नितेश गिजे आणि मदन गिजे, आपण इथे यायचे. स्पॉन्सर आहात तुम्ही, मागे राहताय, तुमचं सुद्धा दिसणं गरजेचं आहे. तर यायचं आहे. नितेश गिजे आणि मदन गिजे, आपण कुठं असाल तर या समोर या. तुम्ही सुद्धा डिम्स क्रिकेटच्या कॅमेऱ्यामध्ये कैद व्हा, या समोर या. गिजे साहेब आपल्या समवेत आहेत. साहेब, अतिशय छान रोमहर्षक सामना झाला, तुमचा संघ जिंकला, आनंद नक्कीच असेल, परंतु काय म्हणाल या मुलांबद्दल? कालकाई मातेच्या कृपेने आम्ही आज इथे क्वालिफाय झालो. मला या नावेगावावर एवढं प्रेम आहे की कुठेही मॅच असली तरी मी तिथे त्यांच्या सोबत राहणार आणि या धावीर मैदानामध्ये जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ह्या टीमचा मी स्पॉन्सर होणार. साहेबांकडे वळतोय. साहेब, सांगितलेले आहे की शेवटपर्यंत या संघाच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहाल, काय म्हणाल या मुलांबद्दल? खरंच मी किशोरला धन्यवाद देतो.
त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून किंवा मी त्याच्यावर विश्वास ठेवून न्हावे संघावर विश्वास ठेवून ही स्पॉन्सरशिप आम्ही स्वीकारलेली आहे आणि याच्यापुढे आम्ही अशीच स्वीकारत राहू. शेवटचा प्रश्न आहे, जाता जाता त्या दुसऱ्या दिवसाचा काय म्हणाल आयोजनाबद्दल? आयोजन एकदम मस्तच आहे. तुषार शिंदे